असं कधी कोणी लग्नाचं आमंत्रण देतं का? हा, रात्रीत फोन करायचं आणि सांगायचं उद्या लग्न आले. कसं यायचं लग्नाला? ते काय तयारी बेरी करायला पाहिजे का नको? हा, काय आहे नाही बघायला हवं ना. आपलं सांगत मोहिनी, लग्नाला जायचं म्हणजे जरा मला 1-2 बांगड्या आणून देशील? खऱ्या सोन्याच्या. हा हो. अरे छान वाटते. गळ्यात पण काहीतरी पाहिजे नाही? एखादा हार आणून दे. हो. अरे वा, कसं ना, गळा भरीव वाटला पाहिजे. हा, भरल्यासारखं. जरा भरीव हार देशील? हो. अरे मस्त आहे ग, छान आहे. नको नको, हे एवढंच बस आहे. कोणी बघितलं तर कुठून आणलं, कसं आणलं काय सांगणार ना आपण लोकांना? नाही, हे एवढंच छान आहे. खरंच खूप बरं वाटते ग मला. खरं सांगू मोहिनी, माझ्या आयुष्यात ना हे पहिल्यांदाच एवढे दागिने घातले बघ. खूप बरं वाटते. बरे जाते आता. हा, शोभाची पण तयारी झाली की नाही ते बघायला हवं मला. हा, मी आणि शोभा बाहेर जातोय, पण लक्षात ठेव मी बाहेरून कुलूप लावून जाणार आहे. तू दरवाजा वगैरे उघडून ना बाहेर जायचं नाही का? हा, इथंच राहायचंस तू घरात. माझी आज्ञा आहे तुला, कळलं ना? लक्षात ठेव. हो. हा. दुसरं आहे म्हणजे मला लीलावती बोलवते. दुसरा एम म्हणजे मोन्या, त्या रात्री चौकात एकटाच काय बडबडतोय? तुला काही वेड लागले का? मी तुला आधी कधी बघितलेलं आठवत नाहीये मला. आठवेल, हळू सगळं आठवेल. अगं मस्त गोधडी आहे ग, आवडेल तुला. ये. मोन्या, तू कुठे बाहेर जाणार आहेस का? काय चाललंय तुझं? हा, हे काय चादर उलटी? हे काय आहे? उशीचं कवर उलट घालतोस? कामात लक्ष नाही तुझं? सॉरी सॉरी शोभा. सॉरी काय सॉरी? नेहमीच झालंय तुझं. स्वतःच्याच जगात रमलेला असतोस. बरं ऐक, मी जरा आई बरोबर लग्नाला जाऊन येते. ते मटार आणलेत ना काल, ते जरा सोलून ठेव. हा, आणि फ्रीजर मध्ये ठेव दाणे. रात्री त्याचीच भाजी करायची. आणि हे बघ मोन्या, तुझं कामात लक्ष नाहीये. जर भाजी करपली तर याद राख मी काय करीन. आता आम्ही दोघी जेवायला नाही आहोत, पण रात्री जेवायला आहोत, कळलं? चल सगळं आवरून घे. आणि हा, येते मी. तू काय मला सोडायला आलास? हा, हो. काय? नाही, सोडायला नाही. मग जा, सांगितले तेवढी कामं करून घे. चल चल, आज चल. मोहिनी, तुम्ही आत्ता इकडे आलात तरी चालेल. आपल्याला खरंच नीट बोलता येईल.
मलाही तिकडे यायचंय, पण मी लीलावतीची आज्ञा नाही मोडू शकत. आताच राहा, ऐरू नको, थोड्या वेळात येते. अगं 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 तोडशील ना ते. काय चाललं तुझं? आलीस तू? हो मग चल ना, उशीर झालाय ना. चल आई. हा? एवढे दागिने? एवढे दागिने कुठून आणलेस? अगं हळू हळू ना, की चाळ गोळा करतेस काय? हळू बोल ना. अगं पण एवढे दागिने तुझ्याकडे कुठून आले? आणि मला कसे माहित नाही तुझ्याकडे दागिने आहेत? अगं ते म्हणजे एका रात्रीत काय लॉटरी बिटरी लागली का? अगं नाही. आई काय? चोरी बिरी नाही ना केलीस? ए शोभे, काहीतरी बोलू नकोस हा. मी चोरी करेन असं वाटतं का तुला? नाही, पण कुणाकडे मागून आणलेस का? नाही ग, पण मग आपल्याच साडीमध्ये एवढे दागिने कुणाकडेच नाहीयेत. चांगले आहेत ना. पण हा चांगले आहेत, पण कुठून आणलेस आधी सांग मला. आता ते तुला काय करायचंय ते एवढं महत्वाचं नाहीये. महत्वाचं नाही कसं? अगं चाळीमध्ये एवढे दागिने सगळ्यांनी बघितले ना तर लोक काय म्हणतील? अगं म्हणून तर म्हणते ना, कोणी बघायच्या आधी चल. मला आधी सांग एवढे दागिने. छान आहे ना. हा कुठून आणलेस दागिने सांग. तुला हवाय का? हा? नाही नाही मला नको, तू सांग कुठून आणले. अगं घे ना. आता आईकडून घ्यायला काय आता लाज वाटायची? घे घे. आई अगं मला घे ग. नको आहे का बाई. तू सांग मला हे दागिने कुठून आणलेस. अगं आता घे ना तू. तू सांगतेस का आता? आता घे म्हणते ना. मी एवढे सगळे दागिने घालणार आणि तुझ्या गळ्यात काय नाही, हे एवढंच पिटुकलं. लोक काय म्हणतील? जर घे. आई मला नको आहे. राहील. नाही ठीक आहे, म्हणजे एवढा आग्रह करतेस तर घालते. दिसतो का? है ना? हा. कसं वाटतं? छान दिसते, छान दिसते. कशी हो दिसते मी? ग. मी आज पण शोभतो तुला. है ना? हो. पण तो कुठून आणला तो सांग आधी मला. आता ते विचारत बसणार आहेस की जाऊन ये आपण? नाही नाही मला तू सांग. तू चल ना, अगं, सांगते आधी सांग ना तुला. कुठून आणलं? चल. मी आजच मोहिनीला सगळं सांगतो. मी एकदा सगळं सांगितलं ना की त्यांना नक्की आठवेल. कुठे गेल्या? मोहिनी नक्की कुठे गेल्या? आणि घरात असतील तर मला भेटायला काय येत नाहीये. त्यांची स्मरणशक्ती परत आणण्यासाठी मला त्यांना सगळं सांगणं गरजेचं आहे. दादा मटर सोलताय? हा मटर सोल. किती अवघड असतं ना मटर सोलणं बाई. नाही त्यात काय एवढं अवघड आहे? नाही मला नाही जमत पटापटा मटर सोलायला. हा. दादा मी काय म्हणते, तुम्ही मला हे एवढे मटर सोलून द्याल? हा? नाही मी सोलले असते, पण ते मला एक अर्जंट काम आहे, मला जायचंय जरा. हा तुम्ही द्याल का सोलून? मग देतो. हा दादा, शोभा वहिनी यायच्या आत सोलून द्या आणि सोलून झाले की मला आणून द्या. हा थँक्यू दादा.
अंजली हा दादा आले थांबा. अंजली हा आले दादा आले. ए, अगं बाई. मटार थँक्यू दादा. हो केवढं छान सोडलेत तुम्ही मटार. हो. हा दादा पिशवी. पिशवी घरी राहिली. हा मग देता का आणून? हा आणतो. आणा आणा. अगं बाई. ओ ताई हे पा चांगले बटर सोडले. आज करते पनीर पुलाव. अगं बाई. दादा आणतात ना. पाहिजे का? बर. हा घ्या दादा. थँक्यू. थँक्यू. हो हो thank you. हा वा. मला पडलेल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं फक्त मोहनच मला देऊ शकतो. पण आता काय करू? मी बाहेरही जाऊ शकत नाही. आज मी त्यांना सगळं सांगून टाकणार होतो, पण आजही सांगायचं राहिलं. अरे देवा, काय झालं? अगं आहेराचं पाकिट घरीच विसरले. झालं? थांब थांब, मोन्याला सांगते स्कूटरवरनं पटकन घेऊन ये. कोणच उचलत नाहीये. पण तुला आठवणीने पाकिट घ्यायला काय झालं होतं सांग बरं. या मोन्याबरोबर राहून ना त्याचा वाण नाही पण गुण लागलाय तुला. एक तर आधीच उशीर झालाय आणि आता त्याच्यात पाकिट नाही. गप घ्या, उगाच मला बोलत बसू नको. आता तो फोन उचलत नाही म्हणजे घरी नसणार ना. घरी नसणार? हा म्हणजे नक्कीच बाहेर कुठेतरी फिरायला गेलाय तो. चल शोभे, घरी जाऊन त्याला रंग्यात पकडूया. ए, आई काय बडबडतेस तू? काही परत घरी जायची गरज नाही. तुझ्याकडे पाकिट आहे ना, त्यावर माझं नाव टाक. दोघींकडनं एकच पाकिट. नको नको शोभे, ही संधी परत मिळायची नाही. त्याला रंग्यात पकडूया. चल घरी. तू तर पुन्हा सुरू करू नकोस हा. चल. अगं चल ना, पटकन जाऊन येऊ. अगं चल चल. अगं तुम्हाला काही आठवलं का? थोडं थोडं, पण नक्की काय ते काय कळत नाहीये. म्हणजे मला जाणवतंय की तुझं आणि माझं काहीतरी नातं आहे, पण काय ते कळत नाहीये. मला माझ्या मालकिणीचा त्रास होतो. ती मला खूप काम सांगते म्हणून नाही, माझ्या शक्तीचा वाईट गोष्टींसाठी उपयोग होतोय आणि ते मला आवडत नाहीये. मला खात्री आहे की तू माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देऊ शकतो.
मी तुला कशी काय दिसू शकते? कोण आहेस तू आणि मी कोण आहे? तुम्ही मोहिनी आहात आणि मी मोहन. मागच्या ग्रहणाच्या वेळी तुम्ही माझ्या आयुष्यात आलात. अगदी 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 योगायोगाने. आणि कानावर एक गोड हाक ऐकू आली. सवयीची नव्हती, पण नंतर सवय झाली या हाकेची. आता कोण आलं? इथं कामाला बाई पाहिजे असं कळलं म्हणून आले. हे काय मालक, तुम्ही स्वयंपाक केला आणि चहा बी केला? केला केला. अहो, माझ्यासाठी काहीतरी काम सोडा. मालक म्हणून नवीन ओळख मिळाली. तुम्हीच दिलीत नाही ओळख, मालक. आणि मग या मोहनचं आयुष्य बदलून गेलं. कोणीतरी आपल्यासोबत कायम आहे याची जाणीव झाली. माझी जाणारी नोकरी तुम्ही परत मिळवून दिली. वाव, या पुढचे सगळे डिझाईन आणि त्याचं कटिंग मोहन मात्रे करतील. चावीवाला बनून कधी आलेलं संकट दूर केलं. अगं बाई, उघडलं पण. कधी क्रीम रोल देऊन माझी आवड जपली. भर थंडीत माझ्या अंगावर चादर घातली. मस्त मस्त. माझ्या आणि शोभा मधलं नातं अधिक घट्ट करण्याचा प्रयत्न केला. आपण चंद्राशी पण गप्पा मारल्या तर चंद्र सुद्धा जवळचा वाटू लागला. आणि मग कळलं सगळं आपल्या जवळच असतं, आपल्याला कळायला वेळ लागतो. पण जवळ असणारं सगळं अचानक दूर गेलं तुमच्यासारखं तर जवळ असणारही परक वाटतं, एकटं पडल्यासारखं वाटतं. जसं आत्ता वाटतंय, एकटं, अगदी एकटं. सासूबाई तुमच्या मालक कशा झाल्या? कारण तिने मला बरणीतून बाहेर काढलं. मला लीलावती मालक म्हणून नकोय. खरं तर असं म्हणण्याचा मला अधिकार नाहीये, पण आज तुझ्यामुळे मला सगळं आठवलं आणि मला हे सगळं परत पाहिजे. मला तुझ्या बरोबर राहायचंय. सांगत होते तुझ्या पाकिटावर नाव टाकता ऐकली नाही, ते उशीर झालं. आई, हा तू थांब इथे, मी पटकन आहेराचं पाकिट घेऊन येते. आणि तो घरात आहे की नाही ते पण बघ. त्याला तर चांगलीच बघते. मी माझ्या बरोबर असताना इतर कोणालाच दिसत नव्हतं. पण मग हे सासूबाईंबरोबर असताना तुम्ही मला कशा काय दिसता? आणि फक्त मला? मी फक्त माझ्या मालकाला दिसू शकते, मग तो आत्ताचा असू दे किंवा पूर्वीचा.